सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजकाल आपण बघतो की सर्वच कुटुंबामध्ये संतती जी जन्माला येते ती बाय चॉईस येते, बाय चान्स येत नसते। बाय चॉईस असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला भविष्य काळामध्ये जेव्हा आपल्याला मूल हवं असं आईवडील ठरवतात त्यावेळेला त्याच्या मागे प्रत्येकच गोष्टीचं नियोजन करतात। तेव्हा प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीच्या नंतर नेमकं नियोजन कुठल्या गोष्टींचं करायला हवं, जसं आपण आर्थिक नियोजन करतो तसं सुदृढ बालक जन्माला यावं ह्यासाठी हे काही नियम आहेत आणि हे नियम प्रत्येकच कुठलीही तुम्ही पॅथी घेतलीत तरी त्या पॅथीमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणाने सांगितलेले असतात। आज आपण इंटरनेट उघडतो, बऱ्याच प्रकारची माहिती आपल्याला मिळते पण ज्ञान मिळत नाही आणि हे ज्ञान केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला डॉक्टर्सच देऊ शकतात। ह्या सर्वाचा जर आपण विचार करायचा म्हटला तर आजचा आपला जो विषय आहे त्या विषयाकडे आपण लक्ष केंद्रित करूया। आजचा विषय आपला असा आहे की प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतर मातेचा आहार। जेव्हा आपण प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतर मातेचा आहार म्हणतो तेव्हा आहार हा संतुलितच असावा। तो कशा प्रकारचा असावा? आजकाल नोकरी करणाऱ्या आया पुष्कळ असतात, तेव्हा घरातल्या आयांना जे जेवण समजा ते काहीतरी करून व्यवस्थित घेऊ शकतात, पण जर डबा न्यायचा असेल तर तो कशा प्रकारचा असावा? आईनी नेमकं प्रसूती नंतर सुद्धा जर स्तनपान बालकाला करायचं असेल, तो जो बालकाचा हक्कच आहे, तर त्या दृष्टीने तिचा आहार कसा असावा ह्या सगळ्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत। आणि चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण ज्यांना बोलवलं आहे त्यांचं आपण स्वागत करूया। ते आहेत डॉक्टर राजश्री चव्हाण पंडित। नमस्कार। सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर त्या मूलतः आयुर्वेदाच्या डॉक्टर आहेत, पण त्यांनी न्यूट्रिशन म्हणजेच आहार तज्ञ म्हणून त्यांनी एक पदवी पण घेतलेली आहे। तेव्हा ह्या दुहेरी ज्ञानाचा त्यांचा आज आपण उपयोग करून घेणार आहोत। तुमच्या मनातही ह्या विषयाबद्दल अनेक प्रश्न असतील, कृपया मी जे दूरध्वनी क्रमांक देते त्याच्यावरती तुम्ही फोन करून किंवा दूरध्वनी करून आम्हाला प्रश्न विचारू शकता। ते दूरध्वनी क्रमांक असेल ते चटकन उतरवून घ्या। 022 अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा एसटीडी कोड आहे 2490 8050 आणि 2498 8050। म्हणजे आपला जो विषय आजचा आहे तो प्रसूती पूर्व आणि प्रसूतीच्या नंतर मातेचा आहार काय असावा ह्याच्यावरती आहे। थोडंसं मी हा कालावधी आधी घेते आणि मी तुम्हाला असं विचारते की ज्या आईवडिलांना म्हणजे दाम्पत्य ठरवतं की आता आपल्याला मूल हवंय, तर हा हवं असण्याचा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये सुद्धा आहार विहार व्यायाम ह्याच्यावरती त्यांनी भर द्यावा असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच वाटतं। आणि आपल्या आयुर्वेदामध्ये मी तुम्हाला एक श्लोक सांगते, त्याच्यामध्ये ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भस्यात विधिपूर्वकः ऋतुक्षेत्र अंबुबीजानाम सामग्र्यात यंकुरो यथा। म्हणजे आपण असं म्हणतो की चांगलं बीज, चांगलं पीक येण्यासाठी जसं आपल्याला ऋतू, वेळ, जमीन आणि चांगलं बीज ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते, तसंही मानवी शरीराचं पण असंच असतं की एखादं आपण म्हणतो की उत्तम संतती त्याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये काय आवश्यक आहे, तर जे आपण रोजचा जो आपण आहार घेतो ते महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये त्याच्यासोबत पण आपण की त्या ह्याच्यामध्ये की तो जे बीज आहे म्हणजे जे स्त्री आहे जे पुरुष आहे त्यांचं बीज, त्यांची आपण जे म्हणतो की मानसिक स्थिती कशी असते, मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती ह्या सगळ्या गोष्टींवरती ह्या सगळ्या गोष्टी खूप अवलंबून असतात। पण आजकालच्या ह्या आधुनिक जीवनामध्ये आपण म्हणतो की लेडीज ज्या आहेत त्या मोस्ट प्रोबेबली सगळ्या आपण म्हणतो करिअर ओरिएंटेड आहेत, आपण म्हणतो की त्यांची खूप हेक्टिक लाईफ असते, तर त्याच्यामधून जे त्यांना प्रॉपरली जे न्यूट्रिशन म्हणजे जे आहार मिळाला पाहिजे शरीरामध्ये ते मिळत नाही आहे, त्याची कमतरता जाणवते आहे। त्याच्यामुळे कसं की आजकाल ह्याच्यामध्ये खूप आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत ज्या स्त्रियांना जास्त जाणवतात त्यांचा जो आहे त्यांचा आपण म्हणतो की कुठेतरी ते आवश्यक आहे की त्याची आपण ती कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी। तर त्याच्यासाठी की प्रत्येक स्त्रीने नाही तर पुरुषाने आपली जी ह्याची शारीरिक जी स्थिती आहे ती ओळखून आपला आहार आपल्या ह्याच्या म्हणजे आपलं जे डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये आपण कसं काय ते बॅलन्स करणं आहे ते खूप महत्त्वाचं आहे। तर मी तुम्हाला एक छोटंसं आपण हे म्हणू शकतो की आहार म्हणजे काय, तर आपला
आपण त्याच्यामध्ये आपण एक सोप्या भाषेत म्हणू शकतो की आपण एक 4 भाग बनवू शकतो त्या आहाराचे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय गरजेचं आहे दिवसभराच्या ह्याच्यामध्ये, तर मग आपण ह्याच्यामध्ये असं जे धान्य आहे, कडधान्य आहे, त्याचा आपण सर्वात एक मोठा पिरामिड आहे का तुमच्याकडे ज्याच्यापासून आपण दाखवू शकू की नक्की म्हणजे प्रेक्षकांना समजू शकेल की आपल्याला तुम्हाला नेमकं काय म्हणायचं की आहार कसा असावा. येस, तर मी आता हे दाखवते तुम्हाला. तर मग आपण आता हे आपण जे पिरामिड बघतो आहे ते नॉर्मली आपण आपल्या डेली रुटीनच्या ह्याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या गोष्टींचा वापर कसा करावा. तर आपल्या एक सोप्या भाषेत मी तुम्हाला एक सांगते की आपल्या जेवणामध्ये कडधान्य, धान्य प्लस फळं, पाण्याचं प्रमाण कितपत पाहिजे, तसंच तेल आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत त्याचं प्रमाण हे कितपत पाहिजे हे प्रत्येक प्रकृतीनुसार आपण ठरवलेलं जातं. तर त्याच्यामुळे कसं होतं की आपण म्हणतो की कॅलरीज किती रिक्वायरमेंट आहे, उष्मांक किती रिक्वायरमेंट आहे, तर कसं ते प्रत्येक प्रकृतीवरती अवलंबून असतं. आता जर एक 8 ते 10 तास काम करणारी बाई आहे, ती काम करते पण ती कसं जर तिचं सिटिंग वर्क वगैरे जास्त असेल तर तिची कशी कॅलरीज जे आपण म्हणतो की जी ती कितपत तिची कॅलरीज पाहिजे शरीरामध्ये, तर त्याच्यानुसार आपण म्हणतो की तिला ते जे तिचा दैनंदिनचा आहार आहे तो आपण त्याच्यानुसार आपण ठरवू शकतो. म्हणजे प्रत्येकाचं आपण वर्क करण्याचं जे प्रोफाईल असतं त्याच्यानुसार आपण जो आहार असतो तो आपण त्याच्यामध्ये आपण थोडाफार आपण जो म्हणतो मॉडिफिकेशन आहे त्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आता आई वडिलांचं हे झालं, आईला जेव्हा कळतं की ही गर्भधारणा झालेली आहे तेव्हा गर्भाची धारणा ही दिवसेंदिवस त्या गर्भामध्ये वाढ होत असते. तर त्याच्यानुसार आईच्या सुद्धा शरीरामध्ये काही शरीरांतर्गत बदल होत असतात. याच काळामध्ये जेव्हा पहिला प्रसूतीचा म्हणजे प्रसूतीच्या पेक्षा सुद्धा गर्भधारणेचा जो काळ असतो त्याच्यामध्ये बरेच वेळेला अनेक आयांना उलट्या होणं, चक्कर येणं किंवा जेवण न जाणं, अन्न न जाणं, म्हणजे काय होतं अन्नंश शरीरामध्ये जातच नाही. तर अशा वेळेला त्या आयांनी नेमकी काळजी कुठली घ्यायची असते? कसं आहे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे कसं की आपण मासानुमासिक आपण जे म्हणतो की महिन्याच्या महिन्या जसं गर्भाची वाढ होत असते, आयुर्वेदामध्ये सुद्धा असं दिलेलं आहे की प्रत्येक महिन्यानुसार आपण जे म्हणतो की त्याच्यामध्ये पण कशी जी वाढ आहे आणि त्याची म्हणजे त्या ह्याची जी लेडीज आहे तिची जी शरीराची आपण म्हणतो की त्याच्यामध्ये पण जे बदल होत असतात त्याच्या अनुसरून आपण जे म्हणतो की ते आहार ते देणं खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला एक हे दाखवते. त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार? त्याच्यामध्ये आपण असं हे करतो की आयुर्वेदामध्ये जसं सांगितलेलं आहे की पहिल्या महिन्यामध्ये जर बाळाची वाढ होत असेल तर मग त्यावेळेला कसं की जे सर्वात लवकर पचणारं जे अन्न आहे आपण म्हणतो की ते आपण म्हणतो की सुरुवात ही दुधापासून करायची असते. तर मग दुधाचं मग जर एखाद्या बाईला जर दूध पचत नसेल तर मग त्याच्या ह्याच्यामध्ये त्या दुधामध्ये आपण थोडंसं सुंठाचं प्रमाण घेतलं, आपण थोडंसं विडंग आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी घेतल्या की त्याच्यामुळे ते तिला पचायला खूप हलकं होईल आणि ते ती पचवू शकेल आणि ते ती पूर्ण आपण म्हणतो की 9 महिने ती ते त्या गोष्टी सगळ्या ती आपण हे करू शकतो. पण हे सगळं करत असतानाच ज्याला आपण तुम्ही आता चौफेर आहाराचं महत्व आम्हाला सांगितलं, चौफेर आहाराचं महत्व लक्षात घेत असताना हे जे मी आता म्हटलं की उलट्या होत आहेत, अन्न जात नाहीये, तर अशा वेळेला नेमकं कशा पद्धतीने काय खावं? खाणं तर आवश्यक आहे, तर ते काय खावं? तर त्याच्यामध्ये पण असं आहे की आपल्या आयुर्वेदामध्ये इव्हन आपल्या ह्याच्या डेली रुटीनच्या ज्या लाईफमध्ये आहे, जर ती वर्किंग बाई असेल, जर मग ती सकाळी जर 8ला घर तुम्ही सोडत असाल तर मग त्यावेळेला कसं की सर्वात आधी आपण रात्री जे जेवण करतो त्याच्यानंतर जे आपण सकाळी जो नाश्ता असतो तो जनरली कसा स्किप केला जातो का, कारण की थोडंसं आपल्याला वेळ नसतो आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर तो आपला पूर्ण जो हे असतो जो पूर्ण जो फास्ट असतो तो आपल्याला ब्रेक करायचा म्हणून तो आपण म्हणतो की ब्रेकफास्ट असतो. तर त्याच्यामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये सर्वात आधी जे आहे ते दुधाचं प्रमाण त्यांनी वाढवायला पाहिजे नॉर्मली आपल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यासोबत पण आपल्याला दुधासोबत अजून काही न्यूट्रिशन्स मिळतील जे प्युअर व्हेजिटेरियन्स आहेत, नाहीतर आपण त्याच्यासोबत आपण ड्रायफ्रुट्सचा जो आहे. मी परत परत तुम्हाला विचारते की जेव्हा मळमळतंय, उलट्या होत आहेत आणि पोटामध्ये अन्न ठरतच नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही हे सांगताय ह्या पर्यायांमध्ये उत्तम पर्याय कुठला राहील?
त्याच्यामध्ये उत्तम पर्याय आपण असं म्हणू शकतो की दुधामध्ये आपण मनुके जे आहे ते 10 ते 12 आपण मनुके, नाहीतर आपण तुपाचा वापर त्याच्यामध्ये करू शकतो, की त्याच्यामुळे कसं होतं की तिचं जे मळमळणं आणि जे उलट्या वगैरे जो हा प्रकार होतो तो सगळा प्रकार जो आहे तो कमी होतो. तर मग त्याच्यामुळे हा आपण एक पर्याय ठेवू शकतो की दुधामध्ये आपण ते घालून आपण त्या सगळ्या गोष्टी आपण कमी करू शकतो. आणि इवन आपण जे डाळी वगैरे ज्या वापरतो त्या जर आपण म्हणतो की नॉर्मली आपण डेली ह्याच्यामध्ये जनरली त्याचं वरण, आमटी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो आपण वापर केलेला जातो, तर त्या ह्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की जर आपण त्या गोष्टी भाजून घेतल्या तर त्याचं जे पचण्याचं जे आहे म्हणजे ते इझिली पचायला इझिली हलकं होतं, तर त्याचाही आपण तसा वापर करू शकतो. तर ते आपण जसं आहे तर आपण एक 6 ह्याच्यामध्ये आपण समजा 6 मील समजा आपण पकडा की म्हणजे सकाळचा नाश्ता आपण एक म्हणू शकतो की 11 ते 12ची वेळ, नंतर दुपारच्या जेवणाची वेळ, नंतर संध्याकाळच्या नाश्त्याची वेळ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ आणि रात्री झोपताना असं एक आपण 6 विभाजन केले आपल्या जेवणामध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय खाता येईल आणि काय काय करता येईल. तर त्याचा मी एक तुम्हाला हे सांगते की सकाळी उठल्यानंतर आपण जनरली आपण दूध ॲडवाइस करतो, तर मग 1 कप आपण दूध हे सांगू शकतो. त्याच्यामध्ये कसं रात्रभर भिजवलेले तुम्ही बदाम घेऊ शकता त्याच्यासोबत. जर बदामाचं प्रमाण किती असावं? साधारणतः 3 ते 4 एक बदामाचा हे प्रकार असावा. त्याच्यानंतर जर आपल्याला असं वाटतं की नाही बदाम आवडत नाहीये, नाहीतर शक्यतो कसं जनरली लोकांना आवडतं पण नाही आवडलं, तर मग त्याच्याऐवजी आपण म्हणतो की अंजीर आपण घेऊ शकतो, खारीक घेऊ शकतो. खारीक ही अशी गोष्ट आहे की त्याच्यातून जास्तीत जास्त आपण म्हणतो की आयर्न मिळत जातं, त्यामुळे की आपण त्याचंही आपण हे घेऊ शकतो. आणि त्याच्यासोबत आपण नॉर्मली जे आपल्या घरात हे होतं की उपमा, पोहे म्हणा, थालीपीठ म्हणा, तर जे व्हेजिटेरियन्स आहेत तर त्यांना सर्वात उत्तम पर्याय असा आहे की आपण जे कडधान्य वेगवेगळे वापरतो, काहींना फक्त प्लेन मूग डाळ, प्लेन आपल्याला तूर डाळ अशा ज्या गोष्टी आवडत नाही, त्याचं आपण एक थालीपीठ म्हणून जो प्रकार असतो की आपण त्याचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून त्याची प्रोसेस करून जर मग आपण त्या गोष्टींचा जर वापर केला तर मग तोही एक आपण म्हणतो की तो आपण एक रिप्लेस करू शकतो कुठल्याही एखाद्या. आपण समजा ठीक आहे आपल्याला जर पोहे खायचे नसतील तर मग आपण त्याच्याऐवजी आपण जर एक थालीपीठ म्हणजे त्याच्यातून जे कडधान्य आणि जे प्रोटीन्स बॉडीमध्ये मिळायला पाहिजे त्याची ती पूर्तता त्या ह्याच्यामध्ये होते. बरं, आता तुम्ही जे सांगितलं ना की थोडेसे सुकामेवा हे दुधामध्ये मिसळून तुम्ही खाऊ शकता. बरेच वेळेला मिल्कशेक केला जातो. आयुर्वेद असं म्हणतं की दूध आणि कुठल्याही प्रकाराचं मिश्रण करू नये, तर हे वेगवेगळे खावेत का हे एकत्र करून खाल्लेले नाही. आयुर्वेदामध्ये कसं सांगितलेलं आहे की तुम्ही जसं म्हटलेलं की ते विरुद्ध आहे का, कारण की त्या दोन्हींचं जे गुणधर्म आहे ते जेव्हा एकत्र मिक्स होतात त्यावेळेला कसं त्याचा गुणधर्म आणि त्याचे विपरीत परिणाम हे त्या स्त्रीच्या शरीरावरती होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो जर तुम्ही हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये घेतलं, तुम्ही पाहिजे तर तुम्ही त्याचं टायमिंग चेंज करू शकता. जर तुम्ही दूध जर तुमच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही घेतलेलं आहे, जर आपल्याला असं वाटते की ठीक आहे सुकामेवा जर आपल्याला त्याच्यासोबत घेता येत नाहीये, तर जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असता, जर समजा तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हलिंग करता तर मग इझिली तुम्ही तुमच्या बॅगमध्ये घालू शकता आणि 3-4 तुम्ही तोंडात टाकून पण इझिली तुम्ही ते घेऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमच्याच ह्याच्यामध्ये पण ते रिक्वायरमेंट जे आहे ते तुम्ही त्याच्यानुसार तुमच्या वेळेनुसार तुमच्या ज्या ट्रॅव्हलिंगचा जो सोर्स आहे, नाहीतर इव्हन तुम्ही वर्किंग असाल नॉन वर्किंग असाल, तुम्ही घरी असाल तरी पण तुम्ही त्याच्या शेड्यूलमधून तुम्ही त्या ह्याच्यानुसार तुम्ही तो वेळ काढून तुम्ही ते घेऊ शकता. तर साधारणतः आपण एक म्हणतो की 11 ते 11:30 पर्यंत जेव्हा आपण जनरली कसं होतं की एका जेवणानंतर दुसऱ्या जेवणामध्ये जो गॅप असतो तो जनरली खूप असतो. तो जनरली गॅप खूप असल्यामुळे की जनरली असं होतं की आपण ॲसिडिटी आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात, कारण की जे बसलेले वगैरे जे लोक असतात, कारण की कंटिन्युअसली लॅपटॉपवर बसणं, कंटिन्युअसली आपण म्हणतो की एकाच पोझिशनमध्ये कंटिन्युअसली एसीमध्ये बसणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते अवॉइड करण्यासाठी कसं की आपला 2 जेवणामधला जो गॅप आहे तो भरून काढणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग त्याच्यासाठी आपण आपल्याच ह्याच्यामध्ये आता 11-11:30 वाजता जर तुम्ही एखादं फळ खाल्लं, नाहीतर फळाचा ज्यूस घेतलं, जर त्यावेळेला काही असं वेळ नाही मिळाला तर इव्हन आपण ताक घेऊ शकता तुम्ही त्याच्या वेळेला. आणि दुपारच्या जेवणामध्ये आणि ह्याच्यामध्ये 1-2 तासाचं अंतर ठेवलं तर दुपारच्या जेवणामध्ये जनरली आपण म्हणतो की सकस आहार, संपूर्ण आहार हा कसा असावा, तर त्याच्यामध्ये आपण जनरली असं म्हणतो की चपाती भाजी आपण जे म्हणतो की वरण आमटी ह्या सगळ्या गोष्टी. पण जनरली कसं जे वर्किंग असतात त्याच्यामध्ये आमटी, वरण भात ह्या गोष्टी शक्य होत नाहीत. तर मग त्याच्यासाठी जो मी तुम्हाला आधी थालीपीठचा जो ऑप्शन दिलेला आहे कडधान्यांचा, तो तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जो आहे तो तुम्ही वापर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही दह्याचं प्रमाण हे करू शकता, कारण जनरली जे व्हेजिटेरियन्स लोक आहेत
त्यांना असा समज होतं की आपण व्हेजिटेरियन आहोत म्हणजे आपल्याकडे असं व्हेजिटेरियन काहीच फॅसिलिटीज नाही आहेत की आपल्याला त्याच्यातून प्रोटीन्स मिळत नाही. तर तो त्यांचा जो समज आहे तो ऍक्च्युली चुकीचा आहे. कारण की आपल्याकडे जी कडधान्य अवेलेबल आहेत, आपल्याकडे ह्या ज्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, कडधान्यात परत डॉक्टर मोड आलेली कडधान्य तुम्ही म्हणताय, मोड आलेली कडधान्य आणि ती पण गर्भिणीने ऍक्च्युली ती उकळून घेतलेली कडधान्य, ह्या गोष्टींचा खूप आपण म्हणतो की तो आहे ती खूप आवश्यक आहे. शिजलेलं पाहिजे, कच्चं नको. कारण की कसं की ऑलरेडी ती आपण म्हणतो की ती स्वतःचंही शरीर, बाळाचंही शरीर आणि स्तन्याचं शरीर, आपण म्हणतो की गर्भिणीमध्ये ह्या 3 गोष्टींचं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कसं त्या तिघांचं पोषण करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या प्रमाणात आपण म्हणतोच ना की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्वाची आहे. तर त्याच्यामध्ये मग आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग आपण त्या इझिली घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण दह्याचं प्रमाण जे तुम्ही सांगितलेलं आहे आणि जनरली कसं गर्भिणींमध्ये कॅल्शियमची कमतरता खूप असते, कॅल्शियमची कमतरता खूप असते, आयर्नची कमतरता खूप असते. तर मग त्याच्यासाठी आपण एक घरी सोपा उपाय असतो की घरात नॉनस्टिक वगैरे जे आपण यूज करतो, मग त्याच्याऐवजी आपण म्हणतो की आधीच्या काळातले जे लोखंडी तवे वगैरे जे असतात त्याच्यातून आपण जर जेवण बनवलं तर त्याच्यातून जे आयर्न मिळत असतं त्याचीही सप्लिमेंट आपण जे म्हणतो की त्याचीही पूर्तता आपण त्याच्यातून करू शकतो. नाही तर जनरली आपण जे पण नॉर्मली भाजी आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी बनवतो त्याच्यामध्ये आपण साधारणतः गुळ असा एक प्रकार आहे की त्याने तुमची शुगरची लेवल सुद्धा वाढत नाही, गोड पण होतो. त्यामुळे कसं की आपण तुम्ही त्याची पण ऍडिशनल तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता. डॉक्टर, आपण असं बोलत होतो की जो आहार आहे तो 6 प्रकाराने किंवा 6 वेळेला तो वाटून घ्यावा, एकाच वेळेला बसल्यावरती पोट तट्ट होईपर्यंत खाऊ नये, बरोबर आहे. आता हे गर्भ जसा जसा वाढत जातो ना, आपण असं म्हणतो की हे अमकं खावंसं वाटतं आणि खावंसं वाटत नाही, हे नेमकं शरीरांतर्गत काय होत असतो की आपण डोहाळे लागले असं एक मराठीमध्ये त्याला म्हणतात. तर ही खरंच अवस्था असते का? येस, ही खरंच अशी अवस्था असते. कारण की कसं आहे की तुम्ही जसं म्हणताय की महिन्याच्या महिन्यात गर्भ वाढत असते तर त्याच्यामध्ये कसं असतं, गर्भाचे जे अवयव असतात की ते डेव्हलप होत असतात. त्याच्यामुळे कसं त्याची रिक्वायरमेंट किती आहे, त्याची डेव्हलपमेंट कशी होते आहे, त्याच्यासाठी आपण जे म्हणतो की ते ऍक्च्युली ते आपण म्हणतो ना की तो गर्भ व्यक्त करत असतो की त्याला त्याच्या शरीराला कितपत त्या गोष्टींची आपण म्हणतो ना की आवश्यकता आहे. तर मग त्याची गरज काय आहे त्याच्यासाठी आपण म्हणतो की त्याला आपण म्हणतो की डोहाळे लागले, हे जो आहे तो हा एक कन्सेप्ट आहे. तुम्ही मगासपर्यंत म्हणत होतात की जेवेपर्यंत आपण त्याचा एक छोटासा आढावा घेतला होता की जेवताना तुम्ही एवढं एवढं खा. मग दुपारची एक वेळ अशी येते, कारण ऑफिसमधून बाहेर पडतानाची मधली वेळ अशी येते की ज्यावेळेला तुम्ही कामात असता पण तिथे तुम्हाला कुठल्या प्रकारचं अन्न खाता येईल किंवा स्नॅक्स आपण म्हणतो की छोटे हलके स्नॅक्स, तर असे काही आपल्याला सांगता येतील का? त्याच्यामध्ये आपण जनरली आपण कसं म्हणतो की त्याच्यामध्ये आपण रोस्टेड सोयाबीन्स जे असतात, सोयाबीन्समधून प्रोटीन्स जातात तर नॅचरली आपण ते यूज करू शकतो. कुरमुऱ्यांचा वापर करू शकतो. कारण की जनरली कसं होतं की तुम्ही जसं सांगितलं की उलटी मळमळ आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे कुरमुरे, त्यामुळे कसं होतं की जे फिलिंग पाहिजे आपल्याला, जे म्हणजे उपाशी पोट आहे त्याचं जे फिलिंग आहे तेही सुद्धा येत असतं. तर त्याच्यामुळे आपण साळीच्या लाह्या सुद्धा आहेत त्यांचाही वापर करू शकतो. आपण म्हणतो की रोस्टेड शेंगदाणे जे असतात, आपण जे भाजलेले शेंगदाणे असेल त्याचाही वापर करू शकतो एक छोट्याशा ह्याच्यामध्ये. जर सकाळच्या वेळेला जर तुम्हाला जर फळांचा जो आपण जो म्हणतोय की जर ते होत नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या ह्याच्याबरोबर एखाद्या चहा बरोबर आपण म्हणतो की एखादं फळ वगैरे, म्हणजे 10-15 मिनिटाचा गॅप ठेवून आपण एखादं फळ ह्याचाही आपण एक वापर करू शकतो, म्हणजे घेऊ शकतो. आपल्याला स्वाती वाघ यांचा फोन आहे आणि त्या बदलापूरहून विचारतात, बघूया आता काय म्हणतात. हॅलो. हा बोला. हा बोला. हॅलो. हा हॅलो मॅडम, नमस्कार. आणि डॉक्टर मॅडमला पण माझा नमस्कार. मी स्वाती वाघ बोलतेय. माझी प्रसूती ह्याच विषयावरती मला प्रश्न विचारायचा आहे. पण माझी प्रसूती माझे मिस्टर मिलिटरीत असताना झालेली आहे आणि 25 वर्षाच्या आतमध्ये ही प्रसूती झालेली आहे. 20 वर्षामध्ये एक मुलगा झालाय, पहिला मुलगा, आणि 22 वर्षामध्ये मुलगी झाली आहे. आणि त्यावेळेला म्हणजे पहिल्या वेळेला आई बाबांच्या दबावाखाली मी सगळं तुम्ही सांगता त्याप्रमाणे सगळं केलं होतं आणि त्यावेळेला मी सर्व्हिस पण करत होते. आणि आता माझं हिमोग्लोबिन 7च्या खाली येतच नाही. त्याच्याबद्दल मी काय करायचं आता? त्यांचा मूलतः प्रश्न हिमोग्लोबिन बद्दल आहे की हिमोग्लोबिन 7 आहे, तर त्याच्यासाठी मी काय करावं नेमकं, तर तुम्ही काय सांगाल त्यांना? जर आता सध्या त्या हाऊसवाईफ असतील
तर मग त्याच्यामध्ये आपण जे जनरली तुमचा जो प्रश्न आहे की तुमचा हिमोग्लोबिन 7च्या आत असतो, तर मग एक्झॅक्टली तुम्ही तुमचा जो हिमोग्लोबिन 7 आहे तर तो किती वर्षापासूनचा आहे, कसा आहे, जर तुमची जी मासिक पाळी आहे ती कशी आहे, त्याच्यानुसार जो तुमचा आहारामध्ये जे आपण बदल म्हणतो की जे जास्तीत जास्त आयर्न आणि कॅल्शियम ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे आपण आयुर्वेदानुसार म्हणतो की रक्त वाढवण्याचं जे आहे ते प्रमाण कसं पाहिजे, तर मग त्याच्यामध्ये आपण जनरली आपण असं म्हणतो की आयर्नसाठी ज्या रिक्वायरमेंट आहेत आपण म्हणतो की त्याच्यामध्ये आपण काळू मनुके, अंजीर, खारीक ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, आणि जसं मी लास्ट टाइम आता तुम्हाला बोललेलीच आहे की नॉर्मली तुमच्या जेवणामध्ये आपण कसं की नॉर्मली जे जेवण बनवतो वगैरे, ज्या भाज्या वगैरे बनवतो त्याच्यामध्ये जे आपण हे गुळाचा वापर करतो त्याचाही आपण एक उत्तम आपण असं म्हणू शकतो की आपण ते हिमोग्लोबिन जे आहे ते वाढवण्यासाठी मदत करू शकतात. आणि जनरली कसं की इम्युनिटी पॉवर तुमची कितपत आहे ह्याच्यावरती तुमचं सुद्धा हिमोग्लोबिन वाढणं आणि कमी होणं आहे, रोगप्रतिकारक शक्ती. आणि सर्वात एक उत्तम पर्याय आहे तो दुधीचा, कारण जनरली अशी आहे आणि ती सर्वांना परवडण्यासारखी पण आहे की दुधी भोपळा जो आपण असं म्हणतो, जेव्हा आपण उपाशीपोटी दुधी भोपळ्याचं आपण म्हणतो एक सूप आयदर ज्यूस जर आपण करून घेतलं तर आपण म्हणतो एक 15 ते 20 दिवसांमध्ये जो हिमोग्लोबिनचा जो प्रकार आहे तो डेफिनेटली वाढतो. खूपच सोपा आहे. यस, खूप सोपा पर्याय आहे आणि तो सगळ्यांना इझिली तुम्ही करू शकता घरच्या घरी, तर मग तो सर्वात एक आपण उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला जर ते आवडत नसेल, कारण की त्याची चव थोडीशी आपण म्हणतो ना की ती न आवडण्यासारखी आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही आयदर तुम्ही जिरे नाहीतर सुंठ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही टाकून त्याची चव तुम्ही वाढवू शकता. बरोबर. जे हिमोग्लोबिन सहज वाढवता येतं हा खूप महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये. पुष्कळना हल्ली नवीन मुलींना असं वाटतं की गोळ्या घेतल्या म्हणजे मग काहीही आपण खायला मोकळे झालो, कारण गोळ्या हे बॅलन्स करतात. तुमचा स्वतःचा विचार, आपण जास्तीत जास्त निसर्गाजवळ जावं, निसर्गामध्ये जे उपलब्ध आहे ते आपण खावं, ह्याच्यावरती तुमचं म्हणणं नेमकं काय? की मल्टीव्हिटॅमिन घेतलं की मग असं वाटतं की सगळं झालं, म्हणजे आहारामध्ये जरी कमी जास्त झालेलं असलं तरी ती मल्टीव्हिटॅमिनची गोळी हे मला संपूर्ण संतुलन करायला उपयुक्त नक्की पडेल. तर ह्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? कारण की कसं आहे, गोळ्या हा एक पर्याय आहे, तो आपण लाईफ लॉंग कंटिन्यू करू शकत नाही. त्याच्यामुळे कसं होतं की नॅचरली आपण जे म्हणजे नैसर्गिकतः जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, आपण जे म्हणतो की जे जेवण निसर्गाने म्हणजे जे नैसर्गिक जे दिलेलं आहे आपण त्याच्यातून जेवढं जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून जे तुमची वाढ होत आहे, जी ग्रोथ होते आहे, जी तुमची रिक्वायरमेंट आहे त्या गोष्टींची तुमच्या शरीराची, ती तुमची अशी आपण म्हणतो ना की ती प्रॉपरली फील होत जाते आणि ती मेंटेन राहते. बरोबर. कारण की जोपर्यंत तुम्ही गोळ्या घेणार तोपर्यंत तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एकदम फिट आहात आणि मला कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नाही आणि मी माझा डाएट हे स्किप करून मी टॅबलेट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी करू शकते. पण तो आपण एक पर्याय म्हणून आपण म्हणतो ना की तो आपण एक निवडू शकतो. खरंय. गोकुळ वानखेडे आपल्याशी बोलतात आणि बारामतीहून बोलतात, बघूया ते काय म्हणतात. हॅलो हॅलो. बारामतीवरून गोकुळ वानखेडे बोलतोय. हा बोला. हा मॅडम, आवाज येतोय का? हा बोला. हा मॅडम, माझी मिसेस 6 महिन्याची प्रेग्नेंट आहे. बरं. तिला 1 आठवडा व्यवस्थित जेवण जातं, सर्व व्यवस्थित चालू असते शेड्यूल तिचं. त्यानंतर तिला पोटाचा टॉयलेटचा वगैरे त्रास होतो, पोट साफ व्यवस्थित होत नाही. त्यानंतर परत आठवडाभर जेवण व्यवस्थित जात नाही. त्यांचा जो प्रश्न आहे की 1 आठवडा त्या चांगलं आहार घेतात, त्या 6 महिन्याच्या प्रेग्नंट आहेत त्यांच्या मिसेस, आणि त्यांना पोट झडणं किंवा असा त्रास सुरू होतो जेव्हा त्या आहार व्यवस्थित घेतात, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात त्यांचा तो आहारही व्यवस्थित जात नाही. तर ह्याच्यावरती तुम्ही काय सांगाल? तर आता मला त्यांना एक प्रश्न हे करायचा आहे की पहिल्यांदाच त्या प्रेग्नंट आहेत का? समजा आपण धरून चालूया, आता बंद झालेला आहे असं धरून चालू आपण, की कारण हे सगळे प्रश्न मुळी पहिल्याच प्रेग्नन्सीच्या वेळेला जास्ती पडतात थोडेसे. तर मग त्याच्यासाठी पर्याय म्हणून आपण जे आहारामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वात उत्तम जे आहे ते दूध आहे. तर मग दुधामध्ये आपण जे तुम्हाला सांगितलेलं आहे की 10 ते 12 मनुके, आयदर मग तुम्ही ते कोमट करून जे दूध घालता त्याच्यामध्ये आपण 10 ते 12 मनुके चांगले उकळवून त्याच्यामध्ये आपलं घरचं जे साजूक तूप आहे त्याचं आपण 1-2 चमच साजूक तूप घातले आणि ते रात्रीच्या वेळेला झोपायच्या वेळेला जर ते तुम्ही केलं तर कुठलाही मलावष्टंभाचा कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही. जरी त्याच्यासोबत तुम्हाला अतिसाराचा जुलाब जे आपण लूज मोशन हा जो प्रकार म्हणतो त्याचाही होणार नाही. आणि इवन जे मळमळणं आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपला एक घरगुती एकदम सोपा उपाय आहे तो लोणी आणि खडीसाखर.
तर लोणी आणि खडीसाखर हे जेव्हा तुम्ही उपाशीपोटी घेता तर त्यावेळेला जो दिवसभर तुम्हाला मळमळणं, जी खाण्याची इच्छा होत नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिकली कमी होत जातात. हां, तुम्ही काय सांगणार होता? मला असं विचारायचं होतं की जेव्हा आपण मगाशी म्हटलं की आहार संतुलित असावा, त्याच्या वेळेला आता तुम्ही लोण्याचा उल्लेख केलात म्हणून सांगते. हल्ली फार कॅलरी कॉन्शियस मुली असतात की वेट बॅलन्स करायचं आहे किंवा फिगर चांगली प्रेग्नन्सी नंतर ठेवायची आहे, म्हणून मग लोणी नको, तूप नको, तेल नको, तेलकट पदार्थ नको. तर ह्या सगळ्याचा एक स्निग्धता शरीराला आवश्यक असते, म्हणूनच या पदार्थांची निर्मिती झालेली आहे. तर स्निग्धतेचं प्रमाण किती असावं आणि ह्या सगळ्या पदार्थांना घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. तर न घाबरता त्याचं संतुलन आणि त्याचं हे कसं ठेवता येईल आपल्याला? जनरली कसं की नॉर्मल जे शरीर असतं आपलं त्याला रिक्वायरमेंट ही स्निग्धतेची रिक्वायरमेंट असते. तर नॉर्मली जे प्रेग्नंट नसतात त्यांना कसं आपण म्हणतो की 3 ते 4 चमच तूप नाहीतर तेल ह्या गोष्टी खूप रिक्वायरमेंट आहेत. ह्या बेसिक असतात, जो आपण म्हणतो की प्रॉपर सर्व्हायवलसाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा कसं ते स्वतःचंही शरीर आणि त्या बाळाचंही शरीर वाढवत असतात. त्यामुळे ती त्या शरीराची गरज असते की तुम्ही ते जास्तीत जास्त प्रमाणात कसं तुम्ही घेता येईल. मग त्याच्यामध्ये तुम्ही साजूक तुपाचा उपयोग करू शकता की साजूक तुपाने तुम्ही कॉन्शियस होऊन जाता की तुमचं वेट वाढणार, म्हणजे वेट वाढतंय ते, त्याच्यासाठी तुम्ही एक अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्ही एक तूप वगैरे हे करू शकता. नाहीतर आयुर्वेदामध्ये आपण असं म्हणतो की जे दर महिन्यामध्ये जी बाळाची वाढ होत असते त्याच्यासाठी मग आपण एक मासानुमासिक वृद्धीची जी आहे ते एक टॉनिक जे आपण आहे, तर मग त्याच्याऐवजी आपण एक औषधी कल्पाचा पण आपण वापर करू शकतो की आपण एक मासानुमासिक वृद्धी, ज्यांना की बाबा तूप नाही खायचं, लोणी नाही खायचं. कारण जनरली कसं असं होतं की जे हे जॉईंट फॅमिलीज असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही काही वेळेला रिक्वायरमेंट मीन्स त्या पूर्ण तर होत नाही. तर मग त्याच्यासाठी म्हणून आपण एक अल्टरनेटिव्ह सोर्स म्हणून आपण जे आहे तर मग आपण मासानुमासिक वृद्धी ज्या टॉनिक्स ज्या आहेत आपण त्याचा वापर करू शकतो. बरं, शिवाजी यांचा आपल्याला फोन आहे आणि ते अकलूजहून बोलतात. बघूया काय म्हणतात. हॅलो, नमस्ते. नमस्कार. हॅलो. हा, नमस्ते मॅडम. हा, बोला बोला, प्रश्न विचारा आपला. मला आमचं लग्न होऊन 6 वर्ष झाली होती. हा, पण ते थोडं डिले कन्सेप्शन होतं. ते आता दिवस राहिले आहेत नॅचरली, त्याला थोडंसं पोट ते साफ होत नाहीये. किती महिन्याची प्रेग्नन्सी आहे? 3 महिने झाले मॅम. बरं, बाकी काही त्रास आहे का त्यांना? 3 मंथ. बाकी काही त्रास आहे का? बाकीचा नाही मॅडम काय त्रास, पण ती डिले कन्सेप्शन होतं. 6 वर्ष झालं. तुम्ही काय सांगाल त्यांना, उत्तर काय द्याल त्यांना? तर जनरली कसं होतं, आपण नेहमी जसं म्हणतो की प्रायमी म्हणजे जे पहिल्यांदा प्रेग्नन्सी असते त्याच्यामध्ये मलावरोध हा एक प्रकार आहे. तर कसं होतं की पाणी हे सर्वात आपण म्हणतो की सर्वात बेसिक आणि हा जो आहे तर त्याच्यामध्ये पण आपण म्हणतो की 15 ते 20 मिनिटं आपण पाणी उकळून जर तुम्ही थंड करून जर ती दिवसभर जर तुम्ही त्यांचं जर सेवन केलं तरीही आपण म्हणतो की जे जेवण वगैरे जे आहे ते प्रॉपरली हलकं होऊन ते पचून जातं. त्यामुळे कसं तुम्ही पाण्याचा वापर हा असा करू शकता. त्याच्यासोबत जसं मी तुम्हाला दूध आणि तुपाचं जे उदाहरण दिलेलं आहे ते तुम्ही करू शकता. इव्हन जेव्हा तुम्ही जेवणामध्ये ताकाचा वापर करता, तर जेव्हा तुम्ही ताकाचा वापर करता त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये आपण म्हणतो की जिरे, हिंग, नाहीतर आपण हे म्हणतो धणे म्हणतो की त्याचे जर आपण पावडर त्याच्यामध्ये जर आपण यूज केली तर तुम्ही जे प्रॉपरली जेवण करता आहे त्याचं पचणं हलकं होईल आणि ऑटोमॅटिकली आपण जो म्हणतो की मलावरोध हा जो त्रास होतोय तो डेफिनेटली तुमचा तिथे कमी होईल. मला एक असाही प्रश्न विचारावा असा वाटतो की साखरेचं प्रमाण नेमकं किती असावं? कारण अति साखर सुद्धा चांगली नाहीये. त्याचबरोबर थोडीशी साखर गुळाच्या स्वरूपात म्हणा किंवा मधाच्या स्वरूपात म्हणा हे जाणं सुद्धा आवश्यक आहे. तर हे साखरेचं प्रमाण नेमकं किती असावं? कसं की नॉर्मली जसं आपण म्हणतो की आपल्या शरीराला एक 40 ग्रॅम आपण म्हणू शकतो. एक 40 ग्रॅम म्हणजे की साधारणतः 8 ते 10 चमचे साखर डेलीच्या आपल्या ह्याच्यामध्ये रिक्वायरमेंट असते. तर गर्भिणीच्या ह्याच्यामध्ये की त्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं आपण म्हणतो की 1-2 चमच आपण जे म्हणतो की ते आपण एक्स्ट्रा हे करू शकतो. जिथे आपल्याला साखरेचा पर्याय आपण शोधण्याचा आहे, आपण नॉर्मली म्हणायचं समजा आता आपण 8 चमचे साखर घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण कसं की नॅचरली शुगर्स आपण जे म्हणतो की आपण फळांमधून जे आहे
फळांच्या रसांमधून जो आहार जातो, इवन आपण जे चपाती म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स, जे कडधान्य आणि जे धान्य आहेत मेन म्हणजे जे भाकरी आपण म्हणतो, चपाती म्हणतो, त्याच्यातून पण नॅचरल शुगर जातात ऑलरेडी. त्यामुळे कसं की आपण जे आपण वर्ण साखर टाकतो, म्हणजे चहामध्ये चला वर्ण साखर टाकली, दुधामध्ये दूध आवडत नाही म्हणून आपण वर्ण साखर टाकली, तर मग त्याला आपण अवॉइड करून त्याला आपण जे आपण चपातीमध्ये म्हणजे कार्बोहायड्रेट जे धान्यामध्ये आहे तर मग त्याच्यामध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो की जे नॅचरली शुगर्स घेऊन. तर मग त्याचं प्रमाण जर आपण व्यवस्थित ठेवलं म्हणजे धान्याचं जर प्रमाण आपण आपल्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला एक्स्ट्रा शुगर घ्यायची आपण जी म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये जास्त आहे तर त्याची ती गरज लागणार नाही. थोडंसं आपण आता जसा आहार तुम्ही म्हटलं असं म्हणून चालू आहे की 6 वेळेला घ्यावा, पूर्ण संतुलित असावा, मांसाहार करणाऱ्यांनी सुद्धा संमिश्र पण चांगला आहार घ्यावा, हा जसा एक महत्वाचा मुद्दा आहे. तसा महत्वाचा मुद्दा असा आहे तो की प्रसूतीच्या नंतर सुद्धा स्तनपान हा बाळाचा हक्क असतो. तर हे स्तनपान व्यवस्थित करता यावं याची तयारी प्रसूतीपूर्व होऊ शकते का आहाराच्या माध्यमातून? हो, ह्याची आपण म्हणतो की तयारी ही पूर्व आपण करू शकतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला आधी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जेव्हा गर्भिणी काहीही खाते तर त्याच्यामध्ये ही स्तन्याची वाढ, स्वतःच्या शरीराची वाढ आणि गर्भाची ह्या तिन्ही गोष्टींचा जो भाग असतो तिन्ही गोष्टींची ती पूर्तता करत असते. त्यामुळे की त्यावेळेला आपण जो म्हणतो की संतुलित आहार आपण जो मी 6 भागांमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला की ते घेणं खूप गरजेचं आहे. जर ते तुम्ही व्यवस्थित संतुलित घेतलं की प्रॉपरली तुमची झोप खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही प्रॉपरली वेळेवर झोपलात, झोप तुमची प्रॉपरली झाली, तुमचं जे आपण म्हणतो की एक्सरसाइज वगैरे आपण जो म्हणतो हालचाल म्हणतो ज्या ह्याच्यामध्ये तर ते तुम्ही प्रॉपरली ठेवलं, तुमच्या ज्या आहारामध्ये जे तुम्हाला मी बदल सांगितलेले आहे जर त्या बदल जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या शरीरानुसार प्रकृतीनुसार जर तुम्ही व्यवस्थित करत गेला तर मग ऑटोमॅटिकली आपल्याला स्तनपान जेव्हा करते त्यावेळेला आपल्याला विशेष वेगळी काळजी घ्यायची गरज लागत नाही. प्रसूतीनंतर आहारामध्ये कुठले बदल करावेत? कारण आता कसं असतं की बाळाचं रुटीन आणि स्वतःचं रुटीन असं दोघांचंही रुटीन तिला सांभाळायचं असतं. जसं आता तुम्ही सांगितलं की 6 वेगवेगळे विभाग करा, 6 वेळेला अन्न खा, हे प्रत्येक वेळेला बाळ आणि ती अशी काळजी घेत असताना ते शक्य होईलच असं नाही. तर हे शक्य झालं पाहिजे. हा जर आपण नियम पाळला तर त्याच्यामध्ये कुठल्या अन्नाचा समावेश व्हायलाच पाहिजे असं तुम्ही म्हणाल? जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की मी जे 4 भाग तुम्हाला सांगितलेले आहे आपल्या आहारांचं, ह्या गोष्टी एवढ्या आवश्यक आहे. आपण म्हणू शकतो की ते सर्व्हायवलसाठी आपण म्हणू शकतो की ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की धान्य म्हणजे कसं चपाती, भाकरी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या बेसिक आहेत, तांदूळ म्हणा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे येणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत पण आपण जे कडधान्य म्हणतो की जे आपण नेहमी आपण म्हणतो की व्हेजिटेरियनसाठी आपण जे कडधान्य म्हणतो, नाहीतर जे नॉन व्हेजिटेरियन्स आहे त्याच्यामध्ये पण आपण म्हणतो की कुठलं प्रमाण म्हणजे काय घ्यावं, त्याच्यामध्ये अंडी म्हणा, मासे म्हणा ह्याचा जो वापर आहे तो कितपत हे घ्यायचा ते महत्त्वाचं आहे. पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कितपत असणं ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुधाचं प्रमाण कितपत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासोबत आपण जे भाज्या म्हणजे जे पालेभाज्या जे फळभाज्या घेतो त्याची कितपत गरज आहे त्याच्यानुसार म्हणजे कसं तुम्ही तुमच्या वर्कनुसार कितपत तुम्हाला त्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे, गरजेची आहे, त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. उमेश यांचा आपल्याला फोन आहे आणि ते रायगडहून बोलतात. बघूया काय म्हणतात. हॅलो. हॅलो, बोला. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझ्या मिसेसचा हिमोग्लोबिन 7 आहे. हा, नमस्कार. आपला सलग प्रश्न विचारा. तर त्यांना काही प्रसूती दरम्यान काही समस्या येऊ शकतात का? आता त्या किती महिन्याच्या प्रेग्नंट आहेत? हॅलो. दुसऱ्या महिन्यात चालू आहे मॅडम. दुसऱ्या महिन्याच्या प्रेग्नंट आहे, दुसरा महिना चालू आहे म्हणजे, आणि हिमोग्लोबिन 7 आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की प्रसूतीमध्ये किंवा प्रसूती होत असताना काही त्यांना अडचणी येऊ शकतील? हो, येऊ शकतील. कारण की कसं आहे की जेव्हा गर्भिणी असते त्यावेळेला कसं की तिच्याच फक्त शरीराला आयनची हे असं नसतं तर बाळालाही सुद्धा आपण म्हणतो की एखादी प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी पण आयनची गरज खूप असते. तर त्यामुळे की लवकरात लवकर जर आता 2 महिने आहेत अजूनही तुमचं गर्भ म्हणजे आपण जे म्हणतो की ते स्थिर नाहीये तर त्याच्यासाठी कसं आता 7 हिमोग्लोबिन आहे तर तुम्ही तज्ज्ञांना भेटून जर तुम्ही प्रॉपरली तुमचा जो आहे आयनचं जे रिक्वायरमेंट आहे, कॅल्शियमचं जे रिक्वायरमेंट आहे
जर ते तुम्ही प्रॉपरली जर तुम्ही आताच जर ते तज्ज्ञांकडे जाऊन जर तुम्ही तसा व्यवस्थित सल्ला जर घेतला तर पुढे प्रसूतीला नाही तर प्रसूतीनंतर ह्या गोष्टींचा काहीही त्रास होणार नाही. बरोबर. आता आपण जसं म्हणतोय की प्रसूतीच्या नंतर स्तनपान डोळ्यापुढे ठेवून हा आहार तुम्ही कसा असावा असं सांगाल? स्तनपान असा जर आपण एक ऑप्शन ठेवला तर मग असं आपण म्हणतो की जेव्हा प्रसूती होते ज्या वेळेला ज्या दिवशी त्या दिवसापासून की तिचं जे आहे खाणं ते त्याच्यामध्ये खूप बदल होतात. कारण की आपण ऑलरेडी म्हणतो की बाईचं जे अंग आहे ते ओलं असतं तर त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदामध्ये ऑलरेडी असं असतं की वात हा शरीरातला हा वाढतच असतो त्या पिरियडमध्ये. तर त्याच्यामध्ये कसं की वात कमी करणारी जी औषधं आहेत नाही तर इवन जो आहार आहे आपला जो आहे तर त्याचं आपण जास्तीत जास्त म्हणजे आपण म्हणतो की आता मूग डाळ तांदूळ हे जे आहे जर मूग डाळीची आपण खिचडी म्हणतो नाहीतर लापसी म्हणतो ह्या ज्या आहेत त्या ज्या इझिली पचू शकतात. आणि आयुर्वेदामध्ये असं हे आहे की समानाने समानाची वृद्धी होते. तर समानाने समानाची वृद्धी म्हणजे काय? जेव्हा स्तनपान असतं तेव्हा की हे दुधाचं जे प्रमाण आहे शरीरामधलं ह्याचं बाईचं तर ते वाढायला पाहिजे. मग त्याच्यासाठी कसं की दूध हे घेणं खूप आवश्यक आहे. तर मग त्याच्यामध्ये की दुधाचं प्रमाण कसं जर मग एखाद्याला बाईला जर दूध पचत नसेल तर मग कसं आपण म्हणतो की आपण प्रपोर्शन ठरवू शकतो. म्हणजे आपण 1 पाऊंड दूध घेतलं तर त्याच्यामध्ये थोडंफार आपण म्हणतो की थोडंसं गरम पाणी वगैरे घालून त्याच्यामध्ये तर मग आयदर जर त्यांना ते बदाम अक्रोड खारीक आपण जे म्हणतो की जर ते जर पचत नसेल तर मग आयदर आपण म्हणतो की थोडेसे हळद आपण थोडंसं केसर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या की ज्या इझिली त्या दूध जे आहे ते पचवायला जे मदत करतात की आपण त्याचाही उपयोग किती करावा? शतावरीचा पण उपयोग आपण करू शकतो. कारण की त्याच्यामधून जो आपण म्हणतो की मधुर रसाचं जे आहे ते सेवन करणं पण खूप महत्वाचं आहे की कारण की त्याने वात कमी होतो शरीरातला. आणि मग त्यामुळे आपण दुधासोबत पण जनरली असं होतं की पहिल्या 10 नाहीतर महिन्यामध्ये कसं की तिची तेवढी ताकद नसते की ते पचवण्याची. त्यामुळे कसं की आपण जे घरगुती आपण म्हणतो की थोडीशी हळद केसर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर तिला आता कितपत पचतंय ते त्या पचल्यानंतर मग आपण शतावरी कल्प जे आहे त्याचाही वापर करू शकतो. बरोबर. ऋतुमानानुसार हवेमध्ये बदल होत असतात आणि त्या हवेतले बदल बाळंतिणीच्या दृष्टीने खूप महत्वाचे असतात. प्रसूती पूर्व सुद्धा आणि प्रसूती नंतर सुद्धा. तर हा एक चार्ट जर बनवायचा असेल तर साधारण हिवाळ्यामध्ये कुठले पदार्थ टाळावेत उन्हाळ्यामध्ये कुठले घ्यावेत आणखीन म्हणजे आपण म्हणतो ना की पावसाळ्यामध्ये कुठच्या पदार्थांचा अगदी जागरूकपणाने वापर करावा असं काही सांगू शकाल? हो. आपलं असं असतं की हेमंत आणि शरद ऋतू आहे तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपलं जे बल असतं म्हणजे आपली जी पचवण्याची ताकद असते ही ती खूप असते. त्यामुळे आपण कुठलेही जड पदार्थ खाल्ले जर समजा आपण ह्याच्यामध्ये आपण म्हणा चणे म्हणा पावटा म्हणा छोले म्हणा ह्या ज्या गोष्टी आहेत ते वात वाढवणाऱ्या असतात तर आपण त्याचा वापर आपण जर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जर केला तर त्याच्यामुळे कसं की ते उत्तम बल असल्यामुळे की ते आपल्याला इझिली पचून जातात. हेच जर आहार आपण उन्हाळ्यामध्ये घेतलं तर आपण ह्याच्यामध्ये म्हणतो की उत्तरायण काळ म्हणजे कसं की ऑलरेडी आपला बल जो असतो जी ताकद जी असते ती हळूहळू कमी होत जाते. तर त्याच्यामुळे कसं आपण जेवढे जड पदार्थ आहे तर आपण म्हणतो की जंक फूड्स जे असतात ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात मैद्यांनी बनवलेले जे प्रकार असतात ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या पचायला खूप जड असतात. ते जर तुम्ही उन्हाळ्याच्या काळामध्ये जर घेतला तर ते पचण्यापेक्षाही त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. तर मग त्याच्यासाठी कसं की जे जड पदार्थ आहेत ते अवॉइड करणं खूप महत्वाचं आहे. अरुण यांचा फोन आहे आपल्याला आणि ते औरंगाबादहून बोलतात. हॅलो मॅडम दोघांनाही मी अरुण बोलतोय औरंगाबादच्या सिल्लोडून. हा बोला. मातेच्या संतुलित आहाराविषयी सविस्तर तर मार्गदर्शन केलंच आणि खूप छान केलंय पण याला जोडूनच जर मातेचा व्यायाम आणि बाळाची काळजी यांचं नियोजन कसं ठेवावं याविषयी मार्गदर्शन केलं तर धन्यवाद. व्यायाम हा तर खूप महत्वाचा भाग आहे आणि व्यायाम तर करायलाच पाहिजे सुलभ प्रसूतीसाठी पण आणि प्रसूती झाल्यानंतर पण. तर तुम्ही आहाराबरोबर व्यायामाचं महत्व किती सांगाल? कसं आहे की एखादी गर्भिणी असते त्याच्यामध्ये तिची प्राकृत प्रसूत आपण जे म्हणतो की ती होण्यासाठी शरीर त्यावेळेला तिची हालचाल कितपत आहे नाहीतर तिची मानसिकता कशी आहे ह्या तिन्ही गोष्टींचं आपण जे म्हणतो ना की ते मिश्रण आहे त्यानेच आपली जी हे जे प्रसूती जी होते ती प्रसव आपण म्हणतो की ती नॅचरल प्रसूती होते आणि विदाऊट एनी पेन वगैरे आपण जो म्हणतो की विदाऊट एनी त्याचे काही दुष्परिणाम होत नाही. तर मग त्याच्यासाठी कसं आहे की पहिल्या महिन्यापासून जेव्हा पण गर्भिणी जेव्हा हे होते कन्सीव्ह होते तेव्हा पण पहिल्या महिन्यापासूनच आपल्या नॉर्मली आपली प्रकृती बघून आपल्याला कितपत हालचाल जी आहे ती कितपत आपल्याला सहन होऊ शकते
काही ठराविक प्रकारची आपण म्हणतो की आसनं जी असतात, आपण जर समजा घरी बसल्या बसल्या आपण म्हणतो की पद्मासन आपण करू शकतो, जेवल्यानंतर आपण वज्रासन हे करू शकतो. कसं आहे की प्रत्येकाची प्रकृती आणि प्रत्येकाची हालचाल आणि त्याची बॉडी कितपत त्या गोष्टींना हे करते, त्या गोष्टींचा विचार करून आपण तुम्ही घरच्या घरी जे आहे ते आसन आणि योगा ह्यांचा पण तुम्ही त्या माध्यमाने ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. सर्वात उत्तम व्यायाम डॉक्टर असं म्हणतात की फिरणं, चालणं हा असतो की जो ज्याला धोका खूप कमीत कमी असतो. तर ह्या तुम्ही सांगाल का करायला? येस, डेफिनेटली. कसं आहे की पहिल्या 3 महिन्यामध्ये जेव्हा गर्भ स्थिर नसतो त्यावेळेला कसं कमीत कमी चालणं हा आपण उत्तम पर्याय म्हणतो. त्यामुळे त्याचं आपण चालण्याचं प्रमाण हे आपण म्हणतो की 1 15 मिनिटं तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर जेव्हा गर्भ स्थिर होते तेव्हा 4थ्या ते 6व्या महिन्यापर्यंत तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता हळूहळू. का? कारण की जे आपलं ते गर्भिणीचं जे पोट आहे आपण म्हणतो की ओटीपोटी आणि बाकीचे जे स्नायू असतात ते प्रसव जेव्हा आपण म्हणतो ना की त्या जेवढ्या तुम्ही ऍक्टिव्हिटीज आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी कराल त्याने ती कसं ती ऍक्टिव्हिटी होऊन आपण म्हणतोय ना की प्राकृतिक प्रसवला लवचिकता प्राकृतिक प्रसव ह्याला मदत व्हायला लागते. आणि 6व्या ते 9व्या महिन्यापर्यंत ह्या गोष्टींची खूप गरजेची आहे की 45 मिनिटं तरी ॲटलिस्ट कमीत कमी चालणं. मग त्यावेळेला जनरली असं होतं की आपण म्हणतो की ते प्राकृत प्रसव जे होण्यासाठी मदत करतं. तर डेफिनेटली मी सजेस्ट करीन की वॉकिंग आणि चालणं हे जे आहे तो सर्वात उत्तम व्यायाम आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. बरेच वेळेला असं असतं की आता 1 किंवा 2 मुलं हेच एक कुटुंबाचं ध्येय झालेलं आहे. असं होत असताना काही वेळेला ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शेवटी असं आहे की गर्भधारणा, प्रसूती आणि प्रसूती होणं ही सगळ्या एक निसर्गाशी खूप जवळ असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. हे असं असताना काही वेळेला खूप त्याचा बाऊ केला जातो किंवा काही वेळेला खूप निष्काळजीपणा दाखवला जातो. तर या दोघांमधलं संतुलन कसं असावं? त्याच्यामध्ये कसं आहे की आता ऑलरेडी तुम्ही जसं म्हणताय की जे बाऊ केला जातो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कसं मानसिकता म्हणजे मेंटली तुम्ही कितपत स्टेबल आहात ह्या गोष्टींचा पण खूप आपण विचार करावा. आणि त्या गर्भिणीने कोण त्यांना काय म्हणतंय, कोण किती आहे, तर त्याच्यापेक्षा पण तुम्ही स्वतःची मानसिकता कशी तुम्ही संतुलित कराल त्याच्यासाठी कसं की तुम्ही योगा जसं सांगितलेलं आहे की व्यायाम करणं, योगा करणं, आपण ओंकार हे जे म्हणतो की गुंजन ओंकार जो आहे आपण प्राणायाम वगैरे जो करतो त्याने कसं की थोडंसं मानसिक आपण जे म्हणतो ना की ते संतुलित जे आहे तसं आपण ते ठेवू शकतो. तर मग शारीरिक आणि मानसिक ह्या ज्या दोन्ही गोष्टींचं आपण म्हणतो ना की संतुलित जर असेल तर तुम्हाला जर समजा ठीक आहे प्राकृत प्रसव नाही होते तरी पण जेव्हा सीझर आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये पण दोघांचं आपण म्हणतो की संमिलन खूप महत्वाचं आहे. बरोबर. हे सगळं करत असताना प्रसूतीच्या नंतर एक बांधा सुडौल राहावा ह्याच्याकडे हल्ली मुलींचं खूप लक्ष असतं. तर हा सुडौल बांधा असणंही गरजेचं आहे. तर ह्या काळामध्ये सुद्धा काही काळजी घेण्याची गरज असते. जेव्हा तुम्हाला प्रसूती होते आणि उत्तम बालक जन्माला येतं तेव्हा त्याची काळजी घेत असताना स्वतःची काळजी बऱ्यापैकी घ्यायला पाहिजे. बरेच वेळेला मतांतर आहेत की पहिले 3 महिने तुम्ही याचा विचार करू नका. जेव्हा तुम्ही स्तनपान करताय त्यावेळेला ह्याचा कमीत कमी विचार करा आणि स्तनपानावरती स्वतःचं लक्ष केंद्रित करा. तर ह्या वेळेला तुमचं मत काय? कसं आहे जेव्हा आपण म्हणतो की गर्भिणी ही मासानुमासिक म्हणजे कसं महिन्याच्या महिन्यात ती अशी वाढत जाते. तर त्याच्यानंतर जेव्हा ती प्रसूती होते त्याच्यानंतर पण जे आपलं जे गर्भिणीचं जे शरीर असतं जे प्रसूतीचं शरीर असतं त्याला पण आपण म्हणतो ना की तितका वेळ द्यायला हवा की ते पूर्ववत यायला. त्यामुळे कसं की मी असं सांगते ह्यांना की लोकांना की आपण जे आहे की आता गर्भिणीमध्ये कसं आपण पटकन म्हणू शकत नाही चला 3 महिने झाले आता मला बाळ पाहिजे असं म्हणू शकत नाही. त्याला एक आपण म्हणतो की ठराविक वेळ लागतो 9 महिन्यांचा. तसंही सेम आहे की पोस्ट डिलिव्हरी आपण जे म्हणतो की ज्यांना सुडौल बांधा आहे त्यांना पाहिजे. आपण 6 महिन्यापर्यंत का म्हणतो की कारण की तुमचं पूर्ववत जे शरीर आहे ते पूर्ववत येण्यासाठी तेवढा हा कालावधी खूप महत्वाचा आहे. आणि असाही कन्सेप्ट असतो की स्तनपान केल्याने की शरीर तुमचं वाढत जातं. हा जो कन्सेप्ट आहे तो एकदम चुकीचा आहे. कसं स्तनपान आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बाळासाठी आणि ह्याच्यासाठी त्याच्या आपण म्हणतो की पोषणासाठी खूप महत्वाच्या आहेत. तर मग मला असं वाटतं की स्तनपान हे 6 महिन्यापर्यंत जे आहेत त्या गर्भिणीने प्रॉपरली त्या प्रसूतीने ते प्रॉपरली करावं
आणि ह्या गोष्टींच्या म्हणजे सुडौल बांधा ह्याच्यासाठी तर नो डाऊट की आपल्याला मी तुम्हाला आहार आपण सांगितलेला आहे की त्या आहारामध्ये जसं तुमचं शरीर आपण म्हणतो ना की जसं पूर्ववत येते तुमच्या शरीरामध्ये कसे बदल होत आहेत त्याच्यानुसार पण आपण आपल्या आहारामध्ये तसा बदल करायला पाहिजे. बरोबर आहे. वर्षा शेंडे आपल्याशी बोलतायत सोलापूरहून, बघूया काय म्हणतात. हॅलो, हा बोला. हा बोला. हा, मी सोलापूरवरून वर्षा शेंडे बोलते. डिलिव्हरीच्या अगोदर माझी बॉडी व्यवस्थित होती, पण डिलिव्हरीच्या नंतर ज्यावेळेस म्हणजे म्हणतात ना असं पोटाला पट्टा वगैरे नाही बांधला तर पोट सुटतं. तर मग ते जर वाढलेलं पोट आहे किंवा वाढलेला जो कमरेचा एरिया आहे तो आहाराने किंवा व्यायामाने कमी होत असेल तर म्हणजे कुठल्या टाईपचा आहार किंवा व्यायाम केला पाहिजे? प्रसूतीनंतर 6 महिन्याचा हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे की पोट सुटलेलं असतं, कमरेचा घेर वाढलेला असतो. अशा वेळेला नेमकं काय करावं? प्रसूतीनंतर आपण म्हणतो की जनरली आयुर्वेदानुसार मी जसं सांगितलेलं आहे तुम्हाला की वात शरीरात हा वाढलेला असतो. तर मग त्यावेळेला आपल्याला असं कळत नाही की पटकन जो वात आहे तो कुठल्या गोष्टींनी वाढलेला असतो. तर त्याच्यामध्ये आपण जो आहाराचा जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की जे आहे लिक्विड प्रमाण म्हणजे जे आपण म्हणतो की पाण्याचं प्रमाण जे आहे की जे पचायलाही हलकं असतं. पण पाण्याचं प्रमाण म्हणजे असं नाही की फक्त पाणी. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की वेगवेगळ्या आपण ज्या भाज्या आहेत त्यांचं आपण वेगवेगळ्या प्रकारचं सूप घेऊ शकतो. त्याच्यामध्ये फळांचा वापर आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कडधान्य जे आहेत मोड आलेले आपण कडधान्य वगैरे जे म्हणतो की प्रोटीन्स वगैरे जे आहेत ते कसं की पटकन पचायला हे जड असतात, पण ऍक्च्युली कसं आपण त्याचं फॉर्म कसं रिफॉर्म कसं करतो त्या गोष्टीवरती त्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या ज्या आहेत ते अवलंबून असतात. तर मग तुम्ही म्हणू शकतो की त्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लिक्विड जे आहे म्हणजे आपण म्हणतो की पाण्याचं प्रमाण हे शरीरामध्ये त्यांनी त्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्या शरीरामध्ये वाढवायला पाहिजे. आणि जसं मी आधी म्हटलेलंच आहे की जो 2 जेवणामध्ये गॅप असतो आपला तो गॅप न ठेवणे. तर त्याच्या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की ठराविक आपण आता म्हणतो की डिंकाचं लाडू हे जे आहे. पण जनरली असं होतं की प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी नंतर की जेव्हा रक्तक्षय होतो म्हणजे जेव्हा रक्त जास्त जातं त्यावेळेला कसं तो अशक्तपणा, हिमोग्लोबिन, कॅल्शियम ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची खूप कमतरता असते. आणि फक्त सप्लिमेंट म्हणजे एखादी गोळी घेणं 6 महिन्यापर्यंत तेवढीच फक्त रिक्वायरमेंट नाही तर की जेवणामधून पण आयर्न आणि कॅल्शियम आहेत ह्या गोष्टी पण जाणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग आधी कसं आपण मेथीचे लाडू, हळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की नॅचरली ज्या ते कॅल्शियम आणि आयर्न जे आपल्या शरीरात मिळत असतात ते जे आपण प्रेग्नन्सीमध्ये नाही तर गर्भिणीमध्ये जे आपण ऑलरेडी ते आपण हे केलेलं आहेत आत्मसात केलेलं आहे त्याच गोष्टी आपण जर मग पुढे जसं आपण प्रसूतीनंतरही सुद्धा त्या ज्या गोष्टी आहेत जर आपण तास जसं आपण प्रॉपरली तसं आहारामध्ये फॉलो केलं तर डेफिनेटली जो आपण म्हणतो की जे पोट सुटलेलं आहे आणि त्याच्यासोबत व्यायाम हा तर सर्वात एक उत्तम आपण म्हणू शकतो. आणि जसं तुम्ही सांगितलं की चालणं आणि कसं की 6 महिन्यांनंतर जेव्हा आपली शरीर पूर्ववत येते तेव्हा कसं सायकलिंग असतं, स्विमिंग असतं. ठीक आहे, स्विमिंग आणि ह्या गोष्टी जरी कोणाला हे नसेल तर चालणं, सायकलिंग करणं आपण म्हणतो. आणि की वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहे, सूर्यनमस्कार आहे, आपण त्या गोष्टींचा पण वापर करून जो पोटाचा जो घेर आहे पोटाचा घेर म्हणजे ओव्हरऑल जो सगळं आपण जे वजन आहे आपण त्याच्यावरती व्यवस्थित नियंत्रित करू शकतो. थोडक्यात तुम्ही डॉक्टर असं म्हणाल का की जुन्या नव्याचा संगम हवा? प्रत्येक वेळेला आपली एक जी जेवणाची थाळी असते ती उजवी डावी आणि मधली सगळ्या बाजूनी एक अशी परिपूर्ण आहाराचा तो उत्तम नमुना असतो. अर्थात हेही खरं आहे की धकाधकीच्या जीवनामध्ये एवढा परिपूर्ण आहार रोज बनवणं तुम्हाला जर मदत कोणाची नसली तर ते शक्यही नसतं. त्यातल्या त्यात जे पदार्थ जातील आणि त्यातल्या त्यात बाळाची वाढ अत्यंत निकोपपणाने होईल, सुदृढ बाल जन्माला येईल ही जबाबदारी आईची निश्चितच आहे. तर हे खूप वेळेला मुली असं म्हणतात की काय तुम्ही जुन्या काळातल्या बायका खिरी खायला घालता, लाडवांचा आता तुम्ही उल्लेख केला, तर हे थोडे अपसमज किंवा गैरसमज आहेत. ह्याचं प्रमाण खूप नसावं, नाहीतरी तुम्ही मगासपासून सांगताय की प्रमाणात आणि संतुलन हाच मुळी महत्वाचा भाग ह्याच्यामध्ये आहे. ह्या दोन्हीचं जर नियोजन उत्तम करायचं असेल तर आता तुम्ही म्हणाल तसं की नॉन व्हेजिटेरियन, व्हेजिटेरियन आहार कुठलाही असो त्याच्या स्वयंपाक करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही फरक करायला हवा का? हो, नक्कीच. मी आता निश्चितच तुम्हाला बोललेली की मी जो नॉनस्टिक आणि जो लोखंडीचा जो मी तुम्हाला उदाहरण दिलेला आहे तो सर्वात आपण म्हणतो की एकदम उत्तम उदाहरण आहे. की त्याच्यामध्ये कसं की नॉर्मली तुमच्या शरीराला आपण जसं म्हणतोय की जे आहाराची गरज आहे, ज्या रिक्वायरमेंटची गरज आहे, ज्या कॅलरीजची गरज आहे त्याच्यानुसार पण आपण म्हणतो की मॉडिफाय करू शकतो. तर आधी आपण सांगितलेलं आहे की चला आपण डिंकाचा लाडू जो बनवतात
तर मग आपण असा विचार करतो की चला डिंकाचा लाडू आहे म्हणजे की त्याच्यामध्ये खूप तूप आहे आणि मग आपलं त्याने वेट वाढेल आणि आपण ते नाही हे करू शकत. काही काहींना त्या गोष्टी आपण आवडत नाही. तर मग नॅचरली आपण जे आहार बनवतो म्हणजे ज्या भाज्या वगैरे बनवतो नाहीतर आपण जे नाश्ता म्हणजे आपण जो म्हणतो की ब्रेकफास्टमध्ये वगैरे, तर मग आपण त्याच्यामध्ये की आपण थोडासा वेगळ्या फॉर्ममध्ये म्हणजे आपण आयदर म्हणू शकतो की दुसऱ्या म्हणजे भाज्या वगैरे बनवण्यामध्ये त्याचाही आपण वापर करू शकतो. काही वेळेला जेव्हा भाज्या बनवतो काही काहींना सोयाबीन्स आवडत नाही, प्रोटीन्स आपल्याला त्याच्यातून मिळत असतात जे व्हेजिटेरियन्स असतात, तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की त्याला क्रश वगैरे करून आपण त्या भाज्यांचा जो हे आहे तर त्याच्यामध्ये आपण ते इन्व्हॉल्व करू शकतो. तर मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण जे म्हणू शकतो की ठीक आहे आधीचे लोकांना ज्या गोष्टी आवडत नव्हत्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पण आपण थोडंफार मॉडिफाय करून आपण जो आपण आहे आपला आहार तो आहे तसा आपण तो संतुलित ठेवू शकतो. बरोबर. सर्व तुम्ही ऋतूंचा एक आढावा घेतलात, संपूर्ण संतुलित आहाराचा एक आढावा घेतलात. असं करत असताना काही वेळेला ती बाई आणि तिला काय पचतंय आणि काय पचत नाही. मग बरेच वेळेला असं होतं की 2 प्रेग्नंट बायका एकमेकांना भेटतात आणि तू हे खातेस म्हणून मी हे खाते, असंही एक सुरू होतं. तिथे कुठेतरी थांबायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? येस, असं वाटतं. कारण की कसं आहे की प्रत्येकाचं शरीर आणि प्रत्येकाची प्रकृती ही खूप वेगळी असते. आपण कसं आयुर्वेदानुसार म्हणतो की वात पित्त कफ आहे. जर माझी प्रकृती जर असेल वाताची आणि जर समोरची जी व्यक्ती जी तुमच्याशी बोलते तिची कफाची प्रकृती असेल आणि जर तिला ते दूध पचत नसेल तर असं नसतं की आपल्या शरीराला पण ते दूध पचतंय की नाही. त्यामुळे कसं प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की प्रकृतीचा जो ऋतुमान आहे त्याचा आणि आपल्या शरीराचा जे आहे आपण म्हणतो की जी आपली ताकद आहे आपण इम्युनिटी वगैरे जी म्हणतो की त्याचा विचार करूनच आपण जो आहे आणि तो विशेष तज्ज्ञाच्या सल्ल्यातून जर तुम्ही व्यवस्थित तुमचा प्रकृतीचा विचार करून तुमच्या आपण म्हणतो की मेंटली फिजिकली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही व्यवस्थित तज्ज्ञांकडून सल्ला घेतला तर डेफिनेटली ह्या गोष्टीतून तुम्ही इझिली बाहेर येऊ शकता. म्हणजे आज आपला जो विषय होता की प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीच्या नंतर हा आहार कसा असावा, तर हा खूप संतुलित पाहिजे, व्यायामावर भर पाहिजे, पाणी तुमच्या पोटात गेलं पाहिजे. पाण्याचा मी तुम्हाला अगदी छोटा प्रश्न अशासाठी विचारते की एसी मध्ये बसतात आणि मग पाणी प्यावंसंच वाटत नाही, तर मग साधारणपणाने किती पाणी प्यायला पाहिजे? साधारणपणे 10 ते 12 ग्लास आपण असं म्हणतो की पाणी प्यायला पाहिजे. तरीही जर जात नसेल आपण म्हणतो की पाणीच कसं जात नाही आपल्याला प्यायला जात नाहीये, तर मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपण आयदर तुम्ही धणे चंदन वाळा ह्या ज्या सगळ्या गोष्टी थंड करणाऱ्या असतात त्या कशा की ठीक आहे 10 ते 12 ग्लास जात नसेल तर तुम्ही एका ग्लासमध्ये ते घालून सुद्धा तुम्ही त्याची जी रिक्वायरमेंट आहे पाण्याची जी आपल्या शरीरातली रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही पूर्णता करू शकता. पण पाण्या व्यतिरिक्त आपण लिक्विड काही घेऊ शकतो का? पाण्या व्यतिरिक्त आपण नारळाचं पाणी सर्वात उत्तम आहे. शहाळे आपण जे म्हणतो की ते सर्वात उत्तम आहे. त्याच्यानंतर आपण जसं सांगितलंय की फळांचा रस वगैरे तुम्ही घेऊ शकता. जनरली असं होतं की लोक एसी मध्ये बसतात त्यामुळे कसं की चला आपण आता मॅच बघतोय आपण हे करतोय तर आपण कोल्ड्रिंक घ्यावं जंक फूड घ्यावं म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे हा जो प्रकार आहे तर मग त्याच्यातून जे प्रिझर्वेटिव्ह जातात ते आपल्या शरीराला विपरीत असतात. मग त्याला आपण ऑप्शन म्हणून आपण आयदर आपण लिंबू सरबत म्हणा कोकम सरबत म्हणा जे आपण इझिली घरी पण बनवू शकतो नाहीतर मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे आपण त्याचाही आपण वापर करू शकतो. तर मग आपण त्याला पण एक अल्टरनेटिव्ह आपण म्हणू शकतो की लिंबू सरबत आणि कोकम सरबत हे आपण पाण्याच्या अल्टरनेटिव्ह पण त्याचा आपण वापर करू शकतो. बरोबर. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की संतुलित आहार घ्या, व्यवस्थित झोपा, व्यवस्थित तुम्ही पाणी प्या म्हणजे लिक्विडचंही तेवढीच पोटात जाऊ देत आणि आपल्याला स्तनपान करायचंय बालकाला हे मनात ठेवून आणि सुडौल बांधाही हवाय आणि त्याचबरोबर सुलभ प्रसूती पण हवी आहे. या सगळ्याचा विचार आहार विहारातनं येऊ द्या असं म्हटलं तरी मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचा समिंग अप आपण करू शकू. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिलीत त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.